पुलवामा दहशतवादी हल्ला कधी झाला? 14 फेब्रुवारी 2019. पुलवामा हल्ला भारतातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशात झाला? जम्मू आणि काश्मीर. पुलवामा हल्ला कोणत्या जिल्ह्यात झाला? पुलवामा. पुलवामा हल्ला कोणत्या गावाजवळ झाला? लेथपोरा. पुलवामा हल्ला कोणत्या सुरक्षा दलावर झाला? सीआरपीएफ. सीआरपीएफचे पूर्ण नाव काय आहे? सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स. पुलवामा हल्ल्यात किती सीआरपीएफ जवान शहीद झाले? 40. पुलवामा हल्ला कोणत्या प्रकारचा होता? आत्मघाती दहशतवादी हल्ला. पुलवामा आत्मघाती हल्लेखोराचे नाव काय होते? आदिल अहमद डार. आदिल अहमद डार कोणत्या दहशतवादी संघटनेशी संबंधित होता? जैश-ए-मोहम्मद. जैश-ए-मोहम्मद या संघटनेचा प्रमुख कोण आहे? मसूद अझहर. जैश-ए-मोहम्मद ही संघटना कोणत्या देशात आधारित आहे? पाकिस्तान. पुलवामा हल्ला कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर झाला? राष्ट्रीय महामार्ग 44. पुलवामा हल्ल्याची चौकशी कोणत्या संस्थेने केली? एनआयए. एनआयएचे पूर्ण नाव काय आहे? नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. पुलवामा हल्ल्याच्या वेळी भारताचे पंतप्रधान कोण होते? नरेंद्र मोदी. पुलवामा हल्ल्याच्या वेळी भारताचे गृहमंत्री कोण होते? राजनाथ सिंग. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने कोणती लष्करी कारवाई केली? बालाकोट एअर स्ट्राईक. बालाकोट एअर स्ट्राईक कधी झाला? 26 फेब्रुवारी 2019. बालाकोट एअर स्ट्राईक कोणत्या देशात झाली? पाकिस्तान. बालाकोट एअर स्ट्राईक कोणत्या दलाने केली? भारतीय वायुदल. बालाकोट कोणत्या प्रांतात आहे? खैबर पख्तूनख्वा. मसूद अझहरला संयुक्त राष्ट्रांनी कोणत्या वर्षी जागतिक दहशतवादी घोषित केले? 2019. पुलवामा हल्ल्यात लक्ष्य कोण होते? सीआरपीएफ जवानांचा ताफा. पुलवामा हल्ला कोणत्या मार्गावर झाला? जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग. पुलवामा हल्ल्याच्या वेळी जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल कोण होते? सत्यपाल मलिक. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानचा कोणता व्यापार दर्जा काढून घेतला? मोस्ट फेवरेट नेशन दर्जा. बालाकोट एअर स्ट्राईक कोणत्या शहराजवळ करण्यात आला? बालाकोट.